रत्नागिरी जिल्ह्यात कमर्शियल गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घरगुती गॅसबाबत देखील संभ्रम निर्माण झालाय। मात्र घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याची स्पष्ट माहिती राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। नागरिकांनी अनावश्यक घाबरून गॅससाठी रांगा लावू नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही। मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही। डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही। त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजाराचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे, तो बंद देखील होणार नाहीये। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा। कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत। तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल। सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही। आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय। धर्मांतर कायद्याबाबत राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। जबरदस्तीने किंवा फसवणुकीच्या माध्यमातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। हा कायदा कोणत्याही एका धर्मासाठी नसून सर्व धर्मांसाठी समानरित्या लागू असल्याचे त्यांनी सांगितलं। आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये सविस्तर कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती बोलू, परंतु ही काळाची गरज होती आणि विशेष म्हणजे मी सांगेन की कुठल्याही एका समाजाला डोळ्यासमोर ठेवून किंवा एका धर्मपंथीयांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार करण्यात आलेला नाही। ह्याच्यामध्ये जर का आपण पाहिलं ऑलरेडी जे संविधानामध्ये तरतूद आहे त्याच्यामध्ये फक्त काही कलम आम्ही त्याच्यामध्ये जे ऍड केलेले आहेत की धर्मांतर करत असताना ते बळजबरीने तर होत नाही आहे ना, ह्याची खात्री ही पटली पाहिजे। आणि त्याकरता जे काही आवश्यक बाबी आहेत किंवा त्याकरता जे काही आवश्यक स्टेप्स आहेत त्याचं फक्त आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेलं आहे। संविधानाच्या कुठल्याही विरोधामध्ये आम्ही हा कायदा करत नाही आहोत। कायदा जनतेच्या सुरक्षेसाठीच असणार आहे।